नमस्कार मित्रांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे। हे काम त्वरित करा, नाही तर पुढचा हप्ता बंद होऊ शकतो, तेही कायमचा बंद होऊ शकतो। याविषयी नेमके काय माहिती आहे याविषयी आपण सविस्तरपणे बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा निर्णय देण्यात आलेला आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना असतील, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या विशेष सहाय्य योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीमध्ये आपला उत्पन्नाचा दाखला संबंधित तहसील कार्यालयात जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। आता दाखला जमा केला नाही तर काय होऊ शकतं किंवा कुठली कार्यवाही किंवा किती मुदत आहे याविषयी जाणून घेऊया। तर जर लाभार्थ्यांनी 30 जूनपर्यंत उत्पन्नाचा दाखला जमा केला नाही तर जुलै महिन्यापासून त्यांचा हप्ता बंद केला जाऊ शकतो। आता तुमच्यासाठी शेवटची आणि अंतिम मुदत काय असणार आहे? जर तुमचा जुलैमध्ये हप्ता बंद झाला तर शासनाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची शेवटची संधी दिलेली आहे। जर या काळात दाखला दिला नाही तर तुमचे उत्पन्न म्हणजेच तुम्हाला लाभ मिळणार नाही। जर या काळात दाखला दिला तर बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो। लक्षात ठेवायचं आहे मित्रमैत्रिणींनो, 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत असेल, त्यानंतर कुठल्याही मुदत वाढ मिळणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवायचे आहे 30 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे। आता उत्पन्नाची मर्यादा किती असावी याविषयी आपण जाणून घेऊया। तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही 50,000 रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे। तर इतर निराधार लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही 21,000 रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे। तर आपण आता जाणून घेऊया वयोवर्ष 50च्या पुढील लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी कुठली बातमी आहे। तर आता आपण जाणून घेऊया। याआधी सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागायचा, पण आता शासनाने 50 वर्षावरील लाभार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन मोठा एक बदल केलेला आहे। ज्या लाभार्थ्यांचे वय 50 पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना आता दरवर्षी दाखला देण्याची गरज नाही। त्यांना आता 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे। मात्र 50 पेक्षा ज्यांचे वय कमी आहे त्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करणे अत्यंत आवश्यक आहे। आता त्याचमध्ये तुम्हाला हयातीचा दाखला सुद्धा देणे अत्यंत आवश्यक आहे, त्याविषयी सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता पूर्वी उत्पन्नाच्या दाखल्यासोबत तुम्हाला हयातीचा दाखला सुद्धा तहसील कार्यालयात जमा करावा लागत असे। आता शासनाने यामध्ये मोठा बदल करून लाभार्थ्यांना दिलासा दिलेला आहे। म्हणजेच आता तुम्हाला हयातीचा दाखला हा तहसील कार्यालयात स्वतः जाऊन जमा करण्याची गरज नाही, तर तो तुम्हाला काढण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला काढावा लागणार आहे। म्हणजे हयातीचा दाखला हा तुम्हाला बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे तुम्हाला हा दाखला तयार करायचा आहे। त्यामुळे हा दाखला हा ऑनलाईन त्यांच्या याच्यात जमा होणार आहे, ऑनलाईन ट्रान्सफर होणार आहे। त्यामुळे स्वतः तुम्हाला जाऊन तहसील कार्यालयात जाऊन जमा करण्याची गरज नाही। त्यामुळे या नवीन निर्णयामुळे बदलामुळे लाभार्थ्यांची आता पायपीट थांबणार आहे। आता सर्वात मोठा आणि महत्त्वाचा एक प्रश्न आहे, सगळ्या लाभार्थ्यांच्या मनात उभा राहतो, काय सरकारी योजनेत पैसे उत्पन्नाचा मोजले जातात का? म्हणजे आपल्या सरकारी योजनेचे जे पण पैसे आहे ते उत्पन्नात मोजले जातात का? तर उत्तर आहे नाही। लक्षात ठेवा, सरकारी योजना, पेन्शन, अनुदान, शिष्यवृत्ती, सबसिडी किंवा विमा क्लेममधून मिळणारी रक्कम ही तुमच्या उत्पन्नामध्ये मोजली जात नाही। त्यामुळे जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या पेन्शनचे पैसे उत्पन्नात धरले जाणार नाही। त्यामुळे तुमचे जेवढे उत्पन्न आहे तेवढेच उत्पन्न टाकून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तयार करायचा आहे। तर मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्या घरात किंवा ओळखीच्या कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा। या नवीन सुविधेचा आणि दिलासा देणाऱ्या बदलांचा लाभ घ्या।
आणि हो, जर तुमचे वय 50 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही, हे त्यांना समजून सांगा. मात्र ज्यांचे वय 50 पेक्षा कमी आहे त्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देणे अनिवार्य आहे. अशाच नवनवीन सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.